M2च्या PYQ सिरीजमध्ये आपण आणखी एक क्वेश्चन सॉल्व करतो आहे आणि आज आपल्याकडे क्वेश्चन आलेला आहे डबल इंटिग्रेशनचा, ज्यामध्ये हे इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे डबल इंटिग्रल बट बाय चेंजिंग इट टू पोलर कॉर्डिनेट. तर पोलर कॉर्डिनेटमध्ये चेंज करायचं असेल तर सर्वात बेस्ट आहे की आधी याचा डायग्राम काढून घ्या. डायग्राम काढल्यावर तुम्हाला समजू शकतील की तुमची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत चेंज होणार आहे. त्यासाठी आधी लक्ष दिलेलं आहे इथे की ही y इक्वल टू काहीतरी आहे. वायची व्हॅल्यू कशाची असणार आहे ते x इक्वल टू वाय असेल. जर वायचं फंक्शन आहे म्हणजे x इक्वल्स टू, हे जर एक्सची लिमिट असेल तर हे पण एक्सची लिमिट झाली आणि आउटला लिमिट झाली वायची. ठीक आहे. पण आपल्याकडे बेसिकच्या लिमिट्स भेटल्या तर एकदम आपण नोट डाऊन करू की y इक्वल्स टू a, y इक्वल्स टू 0, x इक्वल्स टू a आणि x इक्वल्स टू y. 4 लिमिट आपल्याकडे अवेलेबल आहे. एकदा जर आपण ग्राफ ड्रॉ करायचं ठरवलं तर बघा ग्राफ किती इझी निघणार आहे याचं. ठीक आहे. इथे कुठेतरी माझी एक्स ॲक्सिस आहे, वर्टिकल लाइन ड्रॉ केलेली आहे. ही माझी वाय ॲक्सिस आहे, ही माझी वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस पण दोन्ही घेतलं. आता बघा पहिला पॉईंट काय, वाय इक्वल टू ए. वाय इक्वल टू ए म्हणजे काय झालं, अशी लाईन जिथे वायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. सपोज इथे वायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे आणि एक्स इक्वल टू ए, इथे पण एक्सची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. आपल्याकडे दोन आणखी लाईन मिळाल्या आहे. एक आहे वाय इक्वल्स टू ए, ही झाली वायची व्हॅल्यू कॉन्स्टंट वाय इक्वल्स टू, आणि दुसरी जी लाईन आहे ती आहे एक्स इक्वल्स टू एसाठी. दुसरी कोणती लाईन आहे, दुसरी आहे आपल्याकडे एक्स इक्वल्स टू एसाठी लाईन घेतली, ही आहे एक्स इक्वल्स टू ए. तर आपल्याकडे पॉईंट्स कुठले कुठले आहे. ठीक आहे. एक्स इक्वल्स टू ए इथे आहे आपल्याकडे, एक आहे वाय इक्वल्स टू ए. नेक्स्ट म्हटलं आहे एक्स इक्वल्स टू वाय इक्वल टू 0. वाय इक्वल टू 0 म्हणजे कुठले ॲक्सिस होते, एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस म्हणजे वाय इक्वल्स टू 0. आता आणखी एक शेवटची लाईन दिलेली आहे एक्स इक्वल्स टू वाय. एक्स इक्वल्स टू वाय काय असते, नेहमी आपली एक्स इक्वल्स टू वाय काय असते, एक लाईन जे इन्क्लाइंड आहे 45 डिग्रीवर जी दोघाला पास होते. ठीक आहे. अजूनकडे ही ती लाईन आहे एक्स इक्वल्स टू वाय, थोडी वर खाली झाली पण काही इश्यू नाही. ओके. आता रिजन ओळखायचा कसा बघा. तर रिजन ओळखायसाठी सगळ्यात सिंपल गोष्ट काय आहे की हे माझं एक्सचं फंक्शन आहे, म्हणजे मी आधी इंटिग्रेशन कशाने करतो आहे, एक्सने करतो आहे. एक्सने करतो आहे म्हणजे मी आधी काय केलं आहे, खाली मूव केलं आहे की वर मूव केलं आहे, नाही, मी आधी एक्समध्ये मूव करतो म्हणजे या डायरेक्शनला ट्रॅव्हल करतो आहे. जर मी या डायरेक्शन ट्रॅव्हल करतो आहे म्हणजे माझं स्ट्रीक कशी आहे, व्हर्टिकल. तर ही माझं रिजन आहे आणि मी आधी या डायरेक्शनने ट्रॅव्हल करा, नंतर या डायरेक्शनने ट्रॅव्हल करा. तर म्हणून माझी लिमिट कुठून कुठपर्यंत आहे, आधी एक्सने करताय ना, हे आपली डी एक्स झाली. पण जर बघा मी या डायरेक्शनने मूव्ह करतो तर ही माझी अप्पर लिमिट असायला पाहिजे, ही माझी लोअर लिमिट. पण ॲक्च्युली इथे काय उलटा आहे. काय उलटा आहे, आधी एक्स इक्वल्स टू वाय काय झाली, माझी लोअर लिमिट झाली आहे. एक्स इक्वल्स टू वाय तर ही माझी लोअर लिमिट झाली आहे. आणि अप्पर काय असणार आहे, मग अप्पर काय असणार आहे, कुठे मूव्ह करतो आहे मी, टू एक्स या डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनने हॉरिझॉन्टल स्ट्रीक घेतली आहे. परत त्याच्यामध्ये कन्फ्यूज करू नका. खूप सिम्पलचा क्वेश्चन आहे की हे एक्स इज इक्वल्स टू वाय काय छोटी व्हॅल्यू आहे, खालची लिमिट आहे, ही खालची लिमिट झाली. अप्पर लिमिट कुठे आहे, एक्स इज इक्वल्स टू एपर्यंत, ही माझी हॉरिझॉन्टल स्ट्रीक, ही माझी काय झाली डी वाय. तर आधी मी हॉरिझॉन्टली मूव्ह करणार आणि नंतर मी व्हर्टिकली मूव्ह करणार, कुठून 0 पासून एपर्यंत. हे ॲक्च्युअल आपलं दिलेलं कंडिशन आहे, म्हणजे आपल्याला हा एरिया पाहिजे. ओके. आता तुम्ही एरिया पाहून सांगू शकता की तुम्हाला लिमिट काय पाहिजे, 0 पासून 45 डिग्रीपर्यंत अँगलची. आता इश्यू कुठे येतो, या अँगलसाठी. त्या अँगलसाठी काय करावं बघा, लक्षात एकदम सोपं आहे. पहिला आपण कन्वर्ट करूया पोलर फॉर्ममध्ये. पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला आपण काय करतो, एक्स इज इक्वल्स टू पुट करतो आपण आर कॉस थीटा आणि वाय इक्वल टू पुट करतो आर साईन थीटा. आता पहिल्या केसमध्ये बघा एक्स इक्वल्स टू किती आहे, ए आहे, आणि वाय इक्वल्स टू एक्स इक्वल्स टू किती आहे, वाय आहे. पहिली ही केस घेऊ आपण. लेट एक्स इक्वल्स टू वाय. जर एक्स इक्वल टू वाय असेल याचा अर्थ काय, आर कॉस थीटा इक्वल्स टू काय झालं, आर साईन थीटा. दोन्ही साईडने मी आर कॉस थीटाने डिवाईड करतो, इथे पण आर कॉस थीटाने डिवाईड करतो. मग काय भेटलं, कॉस थीटा कॅन्सल, आर कॅन्सल, इथे 1 भेटला, इथे आर कॅन्सल, आणि साईन थीटा बाय कॉस थीटा काय होते, टॅन थीटा. टॅन थीटाची व्हॅल्यू 1 केव्हा असते, आणि थीटा इज इक्वल्स टू पाय बाय 45 डिग्रीसाठी. ठीक आहे. हे तुमची पहिली केस. आता सेकंड,
वाय इक्वल टू 0 म्हणजे काय, एक्स ॲक्सिस. सो वाय इक्वल टू 0 पुट करू आपण. नेक्स्ट आपल्याकडे जी गोष्ट आहे वाय इक्वल टू 0, त्याच्यानं आपल्याला काय भेटलं, वाय म्हणजे काय होते आर साईन थिटा. त्याची व्हॅल्यू किती आहे 0. जर त्याची व्हॅल्यू 0 असेल याचा अर्थ काय झाला, साईन थिटा इक्वल्स टू 0 म्हणजे थिटा काय भेटला तुम्हाला 0. तर आपली थिटाची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत स्टार्ट होतात 0 पासून π/4 पर्यंत. सो थिटाचं आपल्याला लिमिट मिळाली आहे 0 पासून π/4 पर्यंत. ते आपण डायरेक्ट डायग्रामवर पण सांगू शकतो की 0 पासून π/4 पर्यंत आपल्याला काय मिळाली आहे थिटाची व्हॅल्यू. आता याचं आपल्याला रेडियस, तर रेडियस जे आपण कॅल्क्युलेट करतो ना, त्या लक्षात ठेवा की आपल्याला या ठिकाणी या रिजनमध्ये कुठलं तरी एक रँडम व्हॅल्यू घ्यायची आहे. जशी उदाहरणार्थ सपोज एक रँडम व्हॅल्यू जर घ्यायची म्हटली, सपोज ही मी एक रँडम व्हॅल्यू घेतली आहे, ठीक आहे. आता सध्या मला माहीत नाही माझा आर किती आहे, पण मला हे किती आहे माहीत आहे, हे ए आहे, हा थिटा सध्या रँडम आहे. तर तो जर मी ट्रँगल साईडला ड्रॉ केला, सपोज हा ट्रँगल साईडला ड्रॉ, हा थिटा आहे, हा माझा आर आहे, हा ए आहे. तर या ट्रँगलमध्ये जर तुम्ही कॉस थिटा डिराईव्ह केला तर कॉस थिटा काय होणार, बेस अपॉन हायपोटेनस. सो a/r. तर तुम्हाला आरची व्हॅल्यू पाहिजे, कारण की लिमिट कशामध्ये चेंज होत आहे, फक्त आरमध्ये. तर आर इक्वल टू काय झाला a/cos थिटा. a/cos थिटाला तुम्ही काय लिहू शकता, a sec थिटा, किंवा a/cos थिटा लिहा किंवा a sec थिटा लिहा, एकच गोष्ट. या रिजनमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता तुमचा स्टार्टिंगला रेडियस किती आहे 0, मग वाढून कुठपर्यंत जाते a sec थिटापर्यंत किंवा a/cos थिटापर्यंत. आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू आलेलं आहे. आता आपण लिमिट सेटअप करू. सगळ्यात बाहेरचं लिमिट नेहमी थिटाचं असते. सो थिटा इक्वल्स टू 0 पासून कुठपर्यंत चालला आहे π/4 पर्यंत. आतमध्ये असते आरची व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू कुठून स्टार्ट होत आहे 0 पासून कुठपर्यंत चालली, a/cos थिटा लिहा किंवा a sec थिटा लिहा. मी a/cos थिटा लिहिणं प्रिफर करणार आहे, मी a/cos थिटा लिहितो. आता फंक्शनमध्ये जी व्हॅल्यू दिली आहे त्याला फक्त रिप्लेस करा. एक्स काय होता आपला, एक्स काय होता a cos थिटा, कारण की इथे आर किती आहे आपला ए आहे, नाही आर किती हे आहे का नाही. सो एक्स स्क्वेअर किती झाला, एक्स स्क्वेअर किती झाला आपला आर कॉस थिटा. बघा इथे तुम्ही एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जर केलं तर तुम्हाला आर स्क्वेअर तर मिळणार. या ठिकाणी जर तुम्ही समजा लिहिलं इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तर तुम्हाला काय मिळणार आर स्क्वेअर. पण या केसमध्ये तुम्ही कुठे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर केलं तुम्हाला आर मिळणार नाही, तर आपण तर तेच ठेवणार आहे. त्याचा आपला स्क्वेअर आणि डिवाइड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय होतं, आता सर डिसाईड केलं आपण. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय होते, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर झाला आपला आर स्क्वेअर. आणि शेवटी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, dx dy ठिकाणी नेहमी काय येते आर dr आणि d थिटा. फायनली आपण काय केलं आहे इंटिग्रेशनचं लिमिट आपण पुट केलं. आता फक्त काय करायचं आहे इंटिग्रेशन करायचं आहे. बघा इंटिग्रेशन करणं सोपं आहे. आता इंटिग्रेशन व्हॅल्यू तुम्ही सॉल्व करणं सुरू करा. लिमिट आहे थिटा इक्वल्स टू 0 to π/4. हा लिमिट असाच आहे, आर इक्वल टू 0 पासून आरची व्हॅल्यू किती आहे a/cos थिटापर्यंत, नो प्रॉब्लेम. पहिली व्हॅल्यू झाली हा आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड बाय आर स्क्वेअरचा अंडर रूट किती झाला आर. इथे काय आहे आर dr d थिटा. तर आपल्या इथे पण मल्टिप्लायमध्ये डिवाइडमध्ये आर का झाला कॅन्सल. नेक्स्ट केसमध्ये हा कॉस स्क्वेअर थिटा काय, आता तर कॉस स्क्वेअर थिटा आपला कॉन्स्टंट झाला, कारण की व्हेरिएबल कुठला आहे फक्त आर आहे. तुम्ही हे इंटिग्रल थिटा इक्वल्स टू 0 to π/4 साईडला ठेवतो. तर कॉस स्क्वेअर थिटा लिमिटच्या बाहेर आलेला आहे. आणि आर स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती झालं r³ 3. लिमिट किती कुठपर्यंत आपली 0 पासून a/cos थिटापर्यंत आहे. आणि शेवटी d थिटा. आता लिमिटची व्हॅल्यू पुट करून बघा. तर तुम्ही लिमिटची व्हॅल्यू पुट केली, क्वेश्चन एकदम सिम्पली होत जाते. थिटा इक्वल टू 0 to π/4. कॉस स्क्वेअर थिटा आहे तसंच आहे. अप्पर लिमिट पुट करा. तर हा झाला a³ आणि खाली डिवाइडमध्ये कॉस असल्यामुळे cos³ थिटा आणि हा 1/3 आहे तसाच आहे. जर तुम्ही लोअर लिमिट पुट केली तर व्हॅल्यू 0 होईल. 0 सोबत काहीही मल्टिप्लाय करा, आन्सर राहणार आहे 0. आता बघा a³ 3 कॉन्स्टंट आहे. तर आपल्याकडे a³ 3 बाहेर आलेला आहे. इंटिग्रलमध्ये काय बघा थिटा इक्वल्स टू 0 to π/4. इथे कॉसचा स्क्वेअर आहे, इथे कॉसचा क्यूब आहे. इथे 2 पॉवर आहे, इथे 3 पॉवर आहे. ते 3मधून 2 पॉवर कमी झाले, तुम्हाला भेटलं 1/cos थिटा d थिटा. मग फायनली आपल्याकडे फक्त इंटिग्रेशन काय राहिलं आहे, फायनली आपल्याकडे फक्त इंटिग्रेशन काय लागलं आहे a³ 3
इंटिग्रल थिटा इक्वल्स टू 0 टू π/4 सेक थिटा डी थिटाचं इंटिग्रेशन आपल्याला पाहिजे. ठीक आहे. सो इंटिग्रेशन ऑफ सेक एक्सचं इंटिग्रेशन काय कोणाला माहिती आहे का? सो इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स किती आहे? log of sec x plus tan x. जर तुम्हाला आठवत असेल तर सो a³/3 इज इक्वल्स टू इंटिग्रेशन झालं log of mod of sec थिटा प्लस tan थिटा. आता इथे व्हॅल्यू पुट करा फक्त. व्हॅल्यू पुढून कुठपर्यंत आहे? थिटा इक्वल टू 0 टू थिटा इक्वल्स टू π/4. तर आधी π/4ची व्हॅल्यू पुट करू, नंतर 0ची व्हॅल्यू पुट करू. तर आपल्याला मिळालं a³/3 log of सेक π/4 जर पुट केलं तर सेक π/4ची व्हॅल्यू किती आहे? 1/√2 की √2. कॉस्टची 1/√2 असते, सेकची काय होणार आहे? √2. ठीक आहे. tan π/4ची व्हॅल्यू +1 मायनस लॉग ऑफ सेक 0 किती होणार आहे? ठीक आहे, माहीत नाही. सेक 0 किती होणार आहे? 1. सेक 0 किती आहे? 1 प्लस tan 0ची व्हॅल्यू 0. तर बघा बेसिकली हे काय झालं? log 1 झालं. log 1ची व्हॅल्यू किती असते? 0 असते. तर आपल्याकडे फक्त आन्सर काय राहिलं? log ऑफ √2 + 1 डिवायडेड बाय a³/3. हे झालं आपलं फायनल आन्सर.